राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। पालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला एक खूप दुःखदायक चित्र असं दिसतंय की 60 पेक्षा जास्त ठिकाणी बिनविरोध हे भाजपचे नगरसेवक निवडून आले। बिनविरोध जेव्हा नगरसेवक निवडून येतात तो एक लोकशाहीला धोका असतो, कारण तुम्ही निवडणूक प्रक्रियाच ही बायपास केली असते। जर मतदानाशिवाय एक लोकप्रतिनिधी निवडून येतो तर त्याला लोकप्रतिनिधी का म्हणणार, हे एका बाजूला आपण सर्वांनी कळायचंय। आणि दुसऱ्या बाजूला मी हे पण सांगेन आपल्याला की जेव्हा लोकप्रतिनिधी हा विदाऊट इलेक्शन निवडून येतो तेव्हा ती डेमोक्रेसी, लोकशाही, संविधान याला एका धोक्याचा आपण सिग्नल समजूया। आणि त्याचबरोबर माझं भाजपला ओपन चॅलेंज आहे आणि या इलेक्शन कमिशनला सुद्धा सांगणे की जिकडे बिनविरोध भाजपचं घोषित केलंय तिकडे इलेक्शन तरी घेऊन दाखवायची असती। सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन नोटा चालवून भाजपला पराभव करण्याची आमच्या सगळ्यांमध्ये सहज ताकद आहे, पण हा ऑप्शन नोटाचा का नाही दिला? जनतेला ठरवू देत की नन ऑफ द अबव हा भाजपपेक्षा चांगला ऑप्शन आहे आणि भाजपला त्यांची जागा कळू देत। पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क 20 उमेदवारांची यादी दिली की ज्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि अशा उमेदवारांना तिकीट दिलेली। काय 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 पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी पुण्यातल्या 20 उमेदवारांची यादी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना, ज्यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत आणि यांना उमेदवारी या पक्षांनी दिलेली आहे। तर आपल्याला काय वाटतं आता हे पक्ष जे आहेत सत्ताधारी हे कुठल्या पक्षाचे आहेत? वेगवेगळे आहेत पक्षाचे। हे बघा, गुंड्यांना, अवैध दारूचे अड्डे चालवणाऱ्यांना, मटका सट्टा चालवणाऱ्यांना या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उमेदवारी मिळताना बघितली आहे निवडणुकीमध्ये। पण हे जेव्हा एका बाजूला आपण बोलतो तेव्हा आपण हे पण समजून घेतली पाहिजे की कार्यकर्त्यांची नाराजगी खूप मोठी होती कारण तिकीट नाही मिळालं। आता जर आपण ह्या दोन गोष्टी एकत्र बघितल्या तर आपल्याला हे कळेल की कार्यकर्त्यांना जे तिकीट मिळायला पाहिजे होती, प्रस्थापित पक्षांनी कार्यकर्त्यांची तिकीट कापून गुंड्यांना, गुन्हेगारांना, मटका सट्ट्याचे अड्डे चालू करणाऱ्यांना आणि पैसेवाल्यांना तिकीट दिले। पण हे चित्र तुम्हाला वंचित मध्ये दिसणार नाही। वंचित मध्ये कुठे तुम्हाला नाराज घरी बसलेले किंवा नाराजांची मोठी यादी दिसणार नाही, कारण तळागाळातल्या तिकीट कार्यकर्त्याला तिकीट देण्याचं काम आम्ही केले आणि आमच्या पक्षामध्ये पैशाला नाही तर संघर्षाला तिकीट मिळतं, हा आम्ही पहिल्यांदा प्रत्येक निवडणुकीमध्ये पाळलेला आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।